ठेवीदार उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत. वसंतदादा बँक सहकार मंत्र्यांच्या निर्णयाचे संतप्त पडसाद. राजकीय सोयीसाठी गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्याने सहकार आयुक्तांकडे दाखल केलेला चौकशी अहवाल आणि त्या अनुषंगाने होणारी 195 कोटी रुपयांची वसुली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून याविरोधात वैयक्तिक आणि संस्थात्मक ठेवीदारांसह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला संचालकांनी आणि नंतर सहकार विभागातील व्यावसायिकांनी बँक लुटलेली असून सहकार मंत्र्यांनी राजकीय सोयीसाठी या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवीदारांमधून होतो आहे. सन 2010मधील वैधानिक लेखापरीक्षण अहवालानुसार या बँकेची सहकार कायदा कलम 88 अन्वये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला तत्कालीन सहकार उपनिबंधक वसंतराव पाटील यांनी ही चौकशी सुरू केली. मात्र पुढे त्यांचीच बँकेवर व्यावसायिक म्हणून नियुक्ती झाल्याने ते काम कराड येथील ॲडव्होकेट R.D. रैनाक यांच्याकडे सोपवण्यात आले. ॲडव्होकेट रैनाक यांनी चौकशीअंती कलम 72(3) अन्वये 28 संचालक आणि 2 अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र ठेवले होते. तसेच या 30 जणांच्या 101 मालमत्ता शोधून त्यावर दावापूर्व जप्ती बोजे चढवले होते आणि या कारवाईविरोधात संबंधितांनी पुणे येथील अपिलेट कोर्टात अपील दाखल केले. त्यावेळी चौकशी अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे कायदेशीररित्या आवश्यक असताना तत्कालीन व्यावसायिकांनी बघ्याची भूमिका घेत दोषींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आहे. परिणामी पुणे कोर्टाने जप्ती बोजे रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात अपील न केल्याने मालमत्तांवरील बोजे कायमचे उतरवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.